लक्षात घ्या त्याच्या निबंधाचं नाव होतं डिस्कोर्सेस ऑन द डिस्कोर्सेस ऑन द सायन्स अँड आर्ट या नावाचा निबंध जो आहे, हा निबंध या ठिकाणी रुसोनं इथे या ठिकाणी लिहिल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या या डिस्कोर्सेस ऑन द सायन्स अँड आर्ट या निबंधामध्ये या रुसोनं तत्कालीन म्हणजेच आधुनिक सभ्यतेवर टीका या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्याचं असं म्हणणं होतं, की आधुनिक सभ्यता जी आहे, तर या आधुनिक सभ्यतेमध्ये म्हणजे तत्कालीन आधुनिक समाज जो आहे, तर या तत्कालीन आधुनिक समाज हा भौतिक सुखाच्या नादी लागलेला आहे. हा तत्कालीन आधुनिक समाज जो आहे, हा भौतिक सुख प्राप्त करणं, हा तत्कालीन आधुनिक समाज जो आहे, हा भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजेच या ठिकाणी प्रगती आहे, असं तो या ठिकाणी समजत आहे. वास्तविकता हे चूक आहे. तो असं म्हणतो, यामुळे आधुनिक मानवी समाज हा अधःपतनाकडे या ठिकाणी जात आहे. म्हणजे भौतिक सुखाच्या नादी लागून हा मानवी समाज जो आहे, हा अधःपतनाकडे या ठिकाणी चाललेला आहे. या प्रकारची भूमिका तो इथे या ठिकाणी मांडतो. तो असं म्हणतो, वास्तविकता समाजाची खरी प्रगती ही त्याच्या भौतिक सुखामध्ये नाहीये किंवा भौतिक प्रगतीमध्ये त्याचं या ठिकाणी यश नाहीये. तर मानवाची खरी प्रगती जी आहे, ही या ठिकाणी नैतिक विकासामध्ये आहे. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी त्यानं इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. काय म्हणतोय बघा रुसो काय म्हणतोय? तर नीट समजून घ्या. रुसोचं असं म्हणणं आहे, की तत्कालीन आधुनिक समाज जो आहे, हा भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी जंग-जंग पछाडत आहे. तर त्याला असं वाटतं हे भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजेच या ठिकाणी मानवाची प्रगती या ठिकाणी होणं असं आहे. तर तो म्हणतोय हे सर्व चुकीचं आहे. कारण भौतिक सुख प्राप्त करण्याच्या नादी लागून मानवी समाज जो आहे, हा अधःपतनाकडे या ठिकाणी चाललेला आहे. या प्रकारची भूमिका, या प्रकारचा विचार हा इथे या ठिकाणी रुसो मांडताना एकंदरीत दिसतो आणि मग तो असं म्हणतोय, की माणसाची वास्तविक प्रगती काय आहे? मानव जातीची मानवी समाजाची वास्तविक प्रगती काय आहे? तर नैतिक विकास. नैतिक विकास जर मनुष्याचा असेल, तरच तो या ठिकाणी खरा प्रगतशील आहे. या प्रकारची भूमिका तो इथे या ठिकाणी मांडतो आणि मग तो असं म्हणतो, की आधुनिक समाजातील जी सभ्यता आहे, त्यापेक्षा प्राचीन युगातील सभ्यता ही जास्त महत्त्वाची आहे. आधुनिक काळातील लोकांपेक्षा प्राचीन काळातील लोक हे जास्त प्रगत होते. या प्रकारची भूमिका तो मांडताना दिसून येतो. म्हणजेच तो असं म्हणतो, की युरोपचा जो प्राचीन कालखंड होता, तर त्या युरोपचा प्राचीन कालखंड हा प्रगतीपथावर होता. युरोपचा प्राचीन कालखंड हा प्रगत होता. का बरं प्रगत होता? कारण त्या काळामध्ये भौतिक सुखापेक्षा नैतिक विकासाला जास्त महत्त्व दिलं जात होतं आणि म्हणून मग त्या काळ जो आहे हा जास्त विकसित होता असं किंवा जास्त प्रगत होता, असं तो इथे या ठिकाणी म्हणतो. काय म्हणतो नीट समजून घ्या. तो म्हणतोय, की आधुनिक काळामध्ये लोक आधुनिक सभ्यता जी आहे, ही आधुनिक सभ्यता भौतिक सुखाच्या नादी लागलेली आहे. भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजेच प्रगती करणं, असं जे त्याला वाटत आहे, ते वास्तविकता चुकीचं आहे. कारण भौतिक सुखाच्या नादी लागून मानवी समुदाय हा अधःपतनाकडे या ठिकाणी चाललेला आहे आणि तो असं म्हणतो, आधुनिक सभ्यता आणि प्राचीन सभ्यतेची तुलना करून तो असं म्हणतो, आधुनिक सभ्यतेपेक्षा प्राचीन सभ्यता हीच जास्त प्रगती या ठिकाणी हीच जास्त प्रगतीपथावर होती. आधुनिक काळापेक्षा प्राचीन काळातच मानवानं खूप जास्त प्रगती केली होती. याचं कारण असं तो म्हणतो व प्राचीन काळामध्ये लोकांमध्ये नैतिकता होती किंवा नैतिकतेचा विकास मानवी समाजामध्ये झालेला होता आणि आत्ताच्या काळामध्ये या ठिकाणी मानवी अ, नैतिक विकास जे आहे तो लोप पावत आहे आणि म्हणून आधुनिक सभ्यतेपेक्षा प्राचीन सभ्यता ही या ठिकाणी जास्त प्रगतीपथावर होती किंवा जास्त विकसित होती, या प्रकारची भूमिका तो मांडतो. आणि पुढे तो असं म्हणतो, की आत्ताच्या या युगामध्ये आत्ताच्या या युगामध्ये नैतिक विकासाची जागा कशाने घेतलेली आहे? तर तो म्हणतोय, की नैतिक विकासाची जागा ही आता असमानतेनं घेतलेली आहे. तो असं म्हणतो, की नैतिक विकासाची जागा ही आता भ्रष्टाचार जो आहे, तर त्या भ्रष्टाचारानं इथे या ठिकाणी घेतलेली आहे. नैतिक विकासाची जागा आता कशाने घेतलेली आहे, तर द्वेष जो आहे, ते द्वेष भावना. तर त्या द्वेष भावनेनं या ठिकाणी घेतलेली आहे आणि तो असं म्हणतो, की या नैतिक विकासाची जागा ही क्रूरतेनं या ठिकाणी घेतलेली आहे. या पद्धतीची भूमिका तो इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. तर आत्ताच्या समाजामध्ये नैतिक विकासाची जागा असमानतेनं, भ्रष्टाचारानं, द्वेष भावनेनं आणि क्रूरतेनं या ठिकाणी घेतलेली आहे. या प्रकारचा महत्त्वाचा विचार
हा इथे या ठिकाणी रुसो इथे या ठिकाणी डिस्कोर्स ऑन द सायन्स अँड द आर्ट यामध्ये या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहतो. ठीक आहे. आता या प्रकारचा विचार सांगत असताना तो एक सामाजिक क्रांतीकडे मानवी समुदायाला घेऊन जात